महानगरपालिकेच्या सर्व जागांसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडते आहे. त्यासाठी आपण जर बघितलं तर 3000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता हे सर्व जे काही कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन आणि त्याचबरोबर या ठिकाणी साहित्याचं वाटप केले जात आहे. ईव्हीएम मशीनची चेकिंग या ठिकाणी हे कर्मचारी करून घेत आहेत आणि हे कर्मचारी या ठिकाणी जे काही शहरात 507 मतदान केंद्र आहेत या ठिकाणी हे सर्व कर्मचारी हे मतदान यंत्र घेऊन आता जाणार आहेत आणि त्याची संपूर्ण तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. जवळपास 3000 कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या कर्मचाऱ्यांद्वारे उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. धुळे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीसोबतच शिवसेना शिंदे गटाचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचं त्याचबरोबर महाविकास आघाडी यामध्ये या ठिकाणी सामना होत आहे. यापूर्वीच महानगरपालिकेमध्ये भाजपाच्या 4 जागा या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे आता 17 निवडणूक होत आहे. त्यासाठी आता प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून जवळपास 1900 कर्मचारी पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले. त्यामुळे शांततेत प्रक्रिया पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासन हे सतर्क झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. मनीष माथोडे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.